तीन सण असंच हॅलो 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 महाराजांच्या चरणी आपल्याला प्रणाम असो. कल्याण प्रधानजी जी सरकार आपल्या दरबारामध्ये आमचे गुरु शुक्राचार्य यांचं आगमन झालेलं नाही अजून. शुक्राचार्य आपण जर पाचारण केलं तर येतील. गुरुवार्यांना तात्काळ दरबारामध्ये हजर करा. ठीक आहे. चला गुरुजी. हे राजाजी राज महाराज, आपण या ठिकाणी मला पाचारण केलं आहे. आपलं कुशल कसं आहे, आपलं राज्य कसं आहे, आपलं सर्व सुखी आहे ना? गुरुवर्य, हा हिरण्यकश्यपू आपल्याला साष्टांग प्रणिपात करीत आहे. विजय बाबा, विजय बाबा. गुरुवर्य, 60,000 वर्ष तपश्चर्या करून मी वर मिळवलेला आहे आणि मला वर असा हवा होता की मला या मुक्ती लोकामध्ये मुळीच मरण नकोय, मरणाची भीती नको आहे. अमर जीवन जगलं पाहिजे असा मला वर हवा होता. म्हणून मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मिळवून घेतलाय. मला कुठेच मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घराच्या आत नको, राजवाड्याच्या बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, गावात नको, अरण्यात नको, असा मी वर मागून घेतला आणि ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. आणि त्या दिवसापासून अमर होऊन मृत्यूची भीती या हिरण्यकश्यपूला राहिली नाही. याचं कारण हिरण्याक्ष आमचा एक बंधू, त्या विष्णूने कपट करून आमचे बंधू हिरण्याक्ष यांचा वध केला आणि त्याचा बदला घेण्यासाठी 60,000 वर्ष तपश्चर्या करून मी हा वर मिळवलेला आहे. आता मी अमर झालो आहे, मरणाच्या भयातून मुक्त झालो आहे आणि आता त्या विष्णूशी युद्ध करून विष्णूचा पराजय करणं हाच माझ्या समोर प्रश्न उभा आहे. तर मुनिवर्य, मला आशीर्वाद असावा की आपण विजय हो म्हणून आशीर्वाद दिला, तो विजय हो झाला पाहिजे. हे महाराज, आपण असं खूप प्रकारे तप केलं, ब्रह्मदेवाकडून तुम्ही वर मागून घेतला, 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, 2,000 वर्ष तुम्ही श्वास घेतला, त्याच्या सुद्धा तप केलं. महाराज, सर्वतोपरी समाधानाने आपलं राज्य चाललंय. आपल्या ह्या राक्षस वंशाच्या राज्यामध्ये एकच कलंक लागलेला आहे. तो कोणता प्रधानजी आमची सांगण्याची हिंमत होत नाही. आपण जर अभय देत असेल तर सांगतो. बोला, मुळीच मनात संकोच ठेवू नका, बिनधास्त बोला. आपण जर अभय देत असाल तर आपलाच सुपुत्र, तो आमचा एकुलता एक सुपुत्र प्रल्हाद, त्याचं नाव प्रल्हाद, तो नारायणाचा धावा सतत करीत असतो. काय प्रधानजी,
काय करावे नारायणाचं नाव आमच्या कुळ धर्मात नाही. नाही. त्या नारायणाचा नामचा काही एकमेकांना विरोध आणि विरोध असताना आमच्या पोटी जन्मलेला बाळ त्या नारायणाचं नाव घेतोय. होय. हे मुलीच घडता कामा नाही. तर त्याला आपण शिकवली पाहिजे. तर भगवानजी त्याला सावध गुरुमध्ये घेऊन जा आणि आपल्या गुरुविद्येचं शिक्षण द्या. ठीक आहे. तर बाळ प्रल्हाद ऐक बाळा प्रल्हाद, तुझे पिता श्री हिरण्यकश्यपू हे पारवा भयंकर राजा आहे. तर तू नारायणाचं नाव घेऊ नको. ओम भगवती वासुदेवाय नारायण. ओम भगवती वासुदेवाय नारायण. ओम भगवती वासुदेवाय नारायण. ओम भगवती वासुदेवाय नारायण. हे पहा गुरु रे, हे चिरंजीव नारायणाचा जप करीत आहे. तर पार्वतीच्या म्हणण्यानुसार आपण याला हे बाळ प्रल्हादा, आपण आमच्या